नमस्कार, मी प्रशांत चोयेकर. आपण आहोत कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या येथील शिवाजीपूर या ठिकाणी. काल 56 फुटापेक्षा जास्त पाण्याची पातळी होती राजाराम बंधारा येथील. आज 54 फूट इतकी पाण्याची उंची आहे. या ठिकाणाहून आंबेवाडी चिखली या परिसरातून कालपर्यंत 800पेक्षा अधिक लोक आणले होते. आज 250पेक्षा अधिक लोक या ठिकाणी आणलेले आहेत. काही लोक आंबेवाडी आणि चिखली या परिसरात अजूनसुद्धा त्या ठिकाणी थांबलेले आहेत. माझ्यासोबत आहेत एनडीआरएफ पथक के ब्रिजेश कुमार सर. सर, आप कितने लोग वहाँ आए? अभी अगर देखा जाए तो 100 से 125 लोग वहाँ पर होंगे. वो वही हैं जो अपने आप को सुरक्षित महसूस कर चुके हैं. हमारी टीम फायर एनडीआरएफ की टीम कल से अगर आज तक की बात करें तो 1500 से ज़्यादा लोगों को कोल्हापुर प्रशासन के साथ मिलकर इवैक्यूएट कर चुकी है. जितने बच्चे थे, बूढ़े थे और लेडीज़ है वो सारे बाहर आ चुके हैं. जो बच्चे हैं वो लगभग अपने आप को सेफ महसूस करते हैं, वो नहीं आना चाह रहे हैं. फिर भी हमारी टीमें जा रही हैं वहाँ पर. जो आएगा उसको लेके आएंगे. जी लोक सुरक्षित स्वतःला समजतात ती लोक या ठिकाणी बाहेर येण्यास येत नाही, त्यांना सुरक्षित आहे असं वाटतं. तर काही लोक अजूनसुद्धा आंबेवाडी आणि चिखली परिसरात आहेत. कोल्हापुरात शाहूपुरी, दुधाळी, बापड कॅम्प, कुंभार गल्ली, सिद्धार्थनगर आदी कदमवाडी आदी परिसरात ओढ्यानजीक जी असणारी किंवा नदीच्या जवळ असणारी घरं पाण्याखाली गेलेली आहेत. आज 11 फुटापर्यंत काही ठिकाणी पाण्याचे अंतर कमी आलं असलं तरी अजूनही अद्यापही काही घरं पाण्यात आहेत. त्याच्यामुळे बचावाचं काम सुरूच आहे. तसेच बापड कॅम्पमध्ये अनेक कुंभार व्यावसायिकांच्या मूर्तीसुद्धा पाण्यात गेलेल्या आहेत. कोल्हापुरात आज दिवसभर पावसाचं प्रमाण कमी आलं असलं तरी प्रशासनानं रेड अलर्ट जाहीर केला असून या ठिकाणी पेट्रोल विक्रीसुद्धा जी काही आवश्यक वाहनं आहेत, उदाहरणार्थ हॉस्पिटल असतील किंवा अत्यावश्यक सेवेत असणारे कर्मचारी असतील, त्यांनाच पेट्रोल विक्री करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिलेले आहे. आज केंद्रीय पथकाच्या 4 टीमसुद्धा या ठिकाणी दाखल झाल्या. काम करताना खूप चांगला अनुभव येतो. आज कालपासून ते आतापर्यंत जवळजवळ 800 लोकांना आम्ही बाहेर तिथून काढलेलं आहे. माझं नाव ललिता राजे यादव. मी दादवाडी राहते. कालपासून आम्ही 800 लोकांना पर्यंत वाचवलेलं आहे. या जिल्हा व्यवस्थापनमध्ये खूप चांगला अनुभव म्हणजे आपल्याला दिला. एकूणच जिल्हा आपत्ती व्यवस्थापनामध्ये काम करत असताना या मुलींनी काय प्रशिक्षण घेतलेलं आहे हे आपण जाणून घेणार आहोत. या ठिकाणी येण्यापूर्वी तुम्ही कोणकोणते प्रशिक्षण घेतले? बोटी फुगव लायब्ररीच्या बोटीचे ट्रेनिंग, पाण्यामध्ये बोटी गाठ कशी बांधायची, बोट कसं फुगवायची, लाईफ जॅकेटचा काय त्यामध्ये ट्रेनिंग पण असतं. ट्रेनिंग आधी घेतात, मगच